नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आयर्विन टाइम्स। आज आम्ही तुम्हाला घेऊन चाललो आहोत देशभक्ती, सन्मान आणि अभिमानाने भरलेल्या एका प्रेरणादायी कार्यक्रमाकडे। जत शहरातील छत्रीबाग रोड परिसरात आओ खुशिया बाटे युवा मंच यांच्या वतीने गणतंत्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा गौरवशाली सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात जत येथील माजी सैनिक संघटनेचे कॅप्टन बाबासाहेब पांढरे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर मकसूद तांबोळी होते। यावेळी व्यासपीठावर संघटनेचे अध्यक्ष पिंजारी गुरुजी, राजू इनामदार, बंडू शेख, रियाज शेख, नासिर पटाईत, मकबूल नदाफ, मोहन माने पाटील, शौकत पटाईत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। सर्व मान्यवरांचे स्वागत युवा मंचचे शफीक इनामदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत उत्साहात केले। कार्यक्रमात बोलताना डॉक्टर मकसूद तांबोळी म्हणाले, देशाच्या रक्षणासाठी संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या माजी सैनिकांप्रती आम्ही सदैव कृतज्ञ आहोत। गणतंत्र दिनासारख्या पवित्र दिवशी त्यांचा सन्मान होणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे। यावेळी मनोगत व्यक्त करताना कॅप्टन बाबासाहेब पांढरे म्हणाले, देशाच्या सीमेवर आम्ही दिवसरात्र सज्ज होतो। आज तुम्ही आम्हाला देशाचा झेंडा फडकवण्याचा मान दिलात, हे आमच्यासाठी मोठे भाग्य आहे। हा सन्मान आम्ही आयुष्यभर जपू। संपूर्ण कार्यक्रम देशभक्तीच्या घोषणांनी, उत्साह आणि अभिमानाच्या वातावरणात पार पडला। आओ खुशिया बाटे युवा मंच यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। मित्रांनो, माजी सैनिकांचा सन्मान म्हणजेच देशाच्या बलिदानाचा सन्मान। अशाच प्रेरणादायी आणि सकारात्मक बातम्यांसाठी आयर्विन टाइम्स सोबत जोडलेले रहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा।